सो पुणे इज वन ऑफ द मोस्ट फ्लड प्रोन सिटीज इन द वर्ल्ड. नद्यांचं क्रॉस सेक्शन बदलू नये असं या प्रोजेक्टच्या सुरुवातीला म्हटलं होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पूर येणार आहेत, 100% येणार आहेत. दुर्दैवानं पुणेकरांच्या हक्काचा पैसा हा असाच पाण्यात आणि पुराच्या पाण्यात जाणार आहे. वी आर सिटिंग ऑन अ लाईव्ह बॉम्ब. सध्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर यांनी स्पष्ट केलेलं आहे की नदीपात्रामध्ये जो राडारोडा टाकेल त्याच्यावर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल. अत्यंत ढोंगी, दुटप्पी आणि राजकीय विधान आहे. याच्या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. अशोभनीय विधान आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं सुरू असलेला रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण की या नद्यांच्या भोवती सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाला, सुशोभीकरणाला आता थेट MPCBनं म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत. नेमका काय प्रकार आहे, कशी चौकशी होणार आहे आणि कुठे पाणी मुरतंय, कुठे वाद झालेले आहेत आणि हा सगळा प्रोजेक्ट हा कसा चुकीच्या पद्धतीनं आधारला गेलेला आहे किंवा त्याचं डेव्हलपमेंट सुरू आहे, आपण जाणून घेणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाड यांच्याकडनं. सर, मुळातच तुम्ही जी तक्रार केलेली होती किंवा हा जो रिव्हरफ्रंट आहे म्हणजे लोकांना असं वाटतंय की नद्यांचं सुशोभीकरण होतंय ते चांगलं आहे, मात्र त्याला विरोध का होतोय? याची ॲक्च्युली अनेक कारणं आहेत. म्हणजे हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होती आहे. नदी काठची म्हणजे ज्या पाणथळ जागा, फ्लड प्लेन्स आपण जे म्हणतो नदीचे, त्याचं पूर्णपणे ते उद्ध्वस्त होत आहेत. तिथले जे काही नैसर्गिक बायोडायव्हर्सिटी असते ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन तिथे कॉन्क्रिटायझेशन होत आहे. तिथे मन आणून शोभेची झाडं वगैरे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तसंच नदी पात्रात कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्या जात असल्यामुळे जे जलधरं, ॲक्विफर्स आपण ज्याला म्हणतो की जे नदीशी कनेक्टेड असतात, काही ॲक्विफर्स नदीमध्ये पाणी आणून सोडतात, काही ॲक्विफर्स नदीमधून पाणी घेऊन विहिरींकडे घेऊन जातात. तर हे ॲक्विफर्स जे आहेत हे नदीपासून डिस्कनेक्ट होणार आहेत. त्यामुळे याचा अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहे. नदीच्या वहन क्षमतेवर की ज्याच्यामुळे डायरेक्ट पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पूर येणार आहेत, 100% येणार आहेत. फक्त कधी एवढाच प्रश्न आहे. दुसरं म्हणजे हजारोनी झाडांची कत्तल होती आहे. त्या झाडांवर राहणारे पक्षी, त्याच्याशी कनेक्टेड जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ही कायमस्वरूपी उद्ध्वस्त होती आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रिटायझेशन झाल्यामुळं तापमान वाढणार आहे. जे हीट आयलंड इफेक्ट आपण ज्याला म्हणतो त्याचाही परिणाम होणार आहे. आपण अनुभवतोच आहोत. आत्ता हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम जिथे झालं आहे तिथं जाऊन तुम्ही उभा राहा आणि जस्ट रस्ता ओलांडून एखाद्या झाडाखाली उभं राहा. ते नदी नको म्हणायची वेळ आली आहे, नदीकाठ नको म्हणायची वेळ आली आहे. इतका तिथल्या तापमानात फरक पडलेला आहे आणि ग्राउंड वॉटरच्या डिप्लिशनवरही याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. हे मुख्यतः मुद्देच आहे. तांत्रिक मुद्द्यांवरती येऊच आपण, पण आता सुरुवातीला जर प्रश्न विचारायचा म्हटला तर लोकांनी जर बघितलं तर नद्यांमध्ये घाण, राडारोडा, अतिक्रमण ही अनेक ठिकाणी होताना दिसत आहेत. म्हणजे आपण पुणा स्टेशनकडनं रामवाडीच्या दिशेने जाणारा जो नदीपात्राचा भाग आहे तिथे जरी बघितलं तरी तिथली आता अतिक्रमणं काढली गेलेली आहेत आणि अतिक्रमणं काढल्यामुळे किमान तो रिव्हरफ्रंट चांगला दिसतोय, दिसण्यासाठी चांगला दिसतोय, पण त्याचे भौगोलिक आणि नैसर्गिक परिणाम किती वाईट होतात. जसं तुम्ही म्हणतात की अतिक्रमण आहे, पण मग तिथे जर अतिक्रमण जर होतं तर तिथल्या जलचरांवरती, नदीपात्रातल्या याच्यावरती परिणाम तसाही होणार होता. पण यामुळे किती विपरीत परिणाम झालाय. बेसिकली अतिक्रमणं काढायला पाहिजेत का, तर ती काढायलाच पाहिजेत, परंतु ती कशासाठी काढायला पाहिजेत. एका अतिक्रमणासाठी दुसरं अतिक्रमण काढणं हे चुकीचं आहे माझ्या मते. तुम्ही अतिक्रमणं काढायलाच पाहिजेत, परंतु प्रत्यक्षात इथे मनपात सगळ्यात मोठं अतिक्रमण जे आहे नदीपात्रात, पुण्यातल्या नद्यांमध्ये सगळ्यात मोठी अतिक्रमणं कोण करत असेल तर पुणे महानगरपालिका करते आहे. बाकीची जी अतिक्रमणं आहेत ही म्हणजे तिथल्या अनेक झोपड्या आहेत, अनेक वस्त्या आहेत, ह्या लोकांना मी तेवढं दोषी मानणार नाही. येस, डेफिनेटली त्याच्यामुळे नदीला ऑब्स्ट्रक्शन होतं, परंतु आज परिस्थिती अशी आहे, पुण्यात एवढं मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होतं आहे, या लोकांना राहायला जागा नाही आहेत. पुण्यात छोटं घरसुद्धा परवडेन असं झालं आहे, म्हणून ते कुठेतरी झोपड्या टाकून आपला व्यवसाय आणि हे करतात. ते ठीक आहे, त्यांनी तिथे करायला नको आहे, त्यांना तिथून काढलं हे नक्कीच योग्य आहे. त्यांच्यापेक्षा जास्त अतिक्रमण पुणे महापालिका रिव्हरफ्रंटच्या माध्यमातून करते असं तुम्हाला म्हणायचं? नुसतं जास्त नाही, त्याच्यापेक्षा भयानक.
सर, जर आपण तुम्ही जे मगाशी डॉक्युमेंट्स दाखवत होता त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलं होतं की नदीपात्र कमी होत आहे. नेमकं नदीपात्राची रुंदी किती आहे आणि या रिव्हरफ्रंटमुळे ती किती कमी झालेली आहे? नदीपात्राची रुंदी ही अशी एक ठराविक असते अशातला भाग नाही आहे. नदीची रुंदी कमी जास्त होत असते. ज्याप्रमाणे नदीचा ग्रेडियंट बदलत असतो, स्लोप बदलत असतो, त्याप्रमाणे नदीची पाण्याचा वेग कमी जास्त होत असतो वहनाचा, आणि त्यामुळे नदीची रुंदी कमी जास्त, हा नैसर्गिक आहे. बरोबर. परंतु पुणे महानगरपालिकेच्याच कागदपत्रांप्रमाणे नदीची रुंदी हे सुमारे 40% कमी होती. बापरे. म्हणजे ज्या प्रमाणात नदीची रुंदी कमी होतीये त्याच प्रमाणात नदीची जलवहन क्षमता, पूरवहन क्षमता ही कमी होणार आहे. एक साधं उदाहरण देतो. आपल्या हार्टला जी काही आर्टरी रक्त पुरवठा करत असते, त्याच्यात जर कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागलं त्याचं डायमीटर कमी होतं. अगदी. मग आपल्या प्रकृतीवर चांगला परिणाम होतो का वाईट परिणाम होतो? तसंच नदीचं पण आहे. नदीमध्ये जर अतिक्रमणं झाली, मग ती शासकीय असोत किंवा अशासकीय असोत, कायदेशीर असोत किंवा बेकायदेशीर असोत, नदीला ते समजत नाही. बरोबर. आणि पूरवहन क्षमता कमी झाली की पुण्यामध्ये पुरांची शाश्वत व्यवस्था या प्रकल्पाद्वारे होतीये. सर, तुम्ही पूरवहन क्षमता कमी होण्याचा दावा करताय. एकीकडे महापालिका म्हणते की आम्ही नालेसफाई केलेली आहे, आमची नालेसफाई पूर्ण होती आहे जवळपास, आणि एकीकडे पुराचं प्रमाण वाढतंय. जो क्लायमेट कंट्रोलचा रिपोर्ट होता, तो क्लायमेट कंट्रोलचा रिपोर्ट काय सांगतोय, आणि जो दावा तुम्ही करताय की नद्यांची पुरवहन क्षमता किंवा नद्यांचं पात्र हे 40% कमी झालेलं आहे, याचा किती विपरीत परिणाम हा पुणे शहर आणि आजूबाजूच्या गावांवरती होणार आहे? मुळात पुराची फ्रिक्वेन्सी वाढण्याची 3 कारणं आहेत. एक तर क्लायमेट चेंजमुळं वाढत असलेला पाऊस. पुण्यात पुढच्या काही दशकांमध्ये 37% पावसाचं प्रमाण वाढणार आहे, परंतु पावसाचे दिवस कमी झाल्यामुळे ढगफुटींचं प्रमाण वाढणार आहे. हे एक कारण झालं. दुसरं कारण म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारं कॉन्क्रिटायझेशन. म्हणजे उघडी जमीन, माती अशी शिल्लकच राहिलेली नाही आहे, त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरत नाही, त्याचे सरफेस रनऑफ्स वाढतात. हे दुसरं कारण झालं. आणि तिसरं कारण जे काही जलप्रवाह आहेत, मग ते ओढे असतील किंवा नद्या असतील, त्याच्यात म्हणजे आपण जे एन्क्रोचमेंट्स करतोय, त्याची जी वहन क्षमता कमी करतोय, ह्याच्यामुळे पण या तिन्हीचा जो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो होत आहे किंवा आत्तापर्यंत झालेला आहे, त्याच्यामुळं भयानक पूर येऊ शकतात. आणि याच्यात एक महत्त्वाचं मी पार्श्वभूमी अशी सांगतो की पुणे हे अत्यंत युनिक शहर आहे की जिथे 5 नद्या आत येतात, पुणे शहरात प्रवेश करतात. मुळा, मुठा, राम नदी, देव नदी आणि पवना, या 5ही नद्यांचा एकमेकींशी संगम होतो आणि त्या एक नदी म्हणजे मुळा मुठा नदीहून बाहेर पडतात. या 5 वेगवेगळ्या कॅचमेंट्समधून पुण्यात पाणी येतं, पण त्याला बाहेर जायला मार्ग मात्र एकच उपलब्ध आहे, आणि परत तोही तुम्ही 40% कमी करता. तोही तुम्ही 40% कमी करताय. बरोबर. याच्यात ॲडिशन म्हणजे पुण्याच्या अपस्ट्रीमला 7 धरणं आहेत. मुठा नदीवर 4 आहेत, खडकवासला, पांचवेत, वरसगाव, टेमघर. मुळा नदीवर मुळशी, पवना नदीवर पवना, आणि कासारसाई म्हणून एक छोटी नदी येऊन मिळते, त्याच्यावर कासारसाई. ही 7 धरणं आहेत. या 7ही धरणांचे जे काही विसर्ग आहेत, हे विसर्ग पुणे शहरातूनच जातात आणि हे काही किलोमीटर अंतरावर आहेत पुण्यापासून. त्यामुळं 7 धरणं ऊर्ध्व दिशेला, अपस्ट्रीमला 5 नद्या प्रवेश करत आहेत, आणि त्याचं बॉटलनेक जे काही आहे, फनेल जे होतं, हे पुणे शहरात होतं. पुणे शहरातून एकच प्रवाह बाहेर झाला. सो पुणे इज वन ऑफ द मोस्ट फ्लड प्रोन सिटीज इन द वर्ल्ड. वी आर सिटिंग ऑन अ लाईव्ह बॉम्ब. दुर्दैवाने आपल्या ग्रीडी पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रॅट्सना याच्याशी काहीही देणं Exactly. मला सर हाच प्रश्न विचारायचा होता की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा आज आलेला नाहीये, हा अनेक वर्षांपासून आलेला आहे. सरकार बदलली, प्रत्येक नवीन सरकार आल्यानंतर त्या पर्यावरण मंत्र्यांनी त्या संदर्भातले पॉझिटिव्ह आदेश दिले होते की हा प्रकल्प पुढे कसा जाईल, कारण की याच्यामध्ये मोठी टेंडरची रक्कम होती. मात्र आता पुन्हा त्याच्यावरतीच आक्षेप घेतले जात आहेत. मुळातच हा प्रोजेक्ट जो राबवला गेला होता, हा प्रोजेक्ट फंडामेंटली कसा चुकीचा आहे? तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये कसं म्हटलं गेलेलं आहे की जी बेसिक अट होती त्याच बेसिक अटीचं उल्लंघन कसं झालंय? हा प्रकल्प पुण्यात आत्ताचं जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे, हे ह्या सरकारच्या अखत्यारीतच आलेलं आहे.
पूर्वीचीच केंद्रात 2014 साली आलं. आणि याचे जे सल्लागार आहेत हे अहमदाबादच्या साबरमतीचं ज्यांनी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट डिझाईन केलेलं आहे, ज्यांनी सेंट्रल विस्टा केलेला आहे, तेच सल्लागार ह्या प्रकल्पासाठी सुद्धा काम करतायत. दुर्दैवाने त्यांना पुण्यातल्या नद्यांची माहिती नाही आहे. पुण्यातला रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट हा नवीन नाहीये, मात्र जेव्हा जेव्हा इथे प्रोजेक्ट आलेले होते तेव्हा सुरुवातीला ते प्रोजेक्ट चांगले कसे आहेत हे दिलं गेलं. मात्र या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात महत्वाच्या अटीचं उल्लंघन कसं होतं आहे, नद्यांचं क्रॉस सेक्शन बदलू नये असं या प्रोजेक्टच्या सुरुवातीला म्हटलं होतं. मात्र आता तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, जे सरकारी अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये जर 40% क्रॉस सेक्शन बदललं जात असेल तर हा प्रोजेक्ट थांबला पाहिजे का? नक्कीच थांबला पाहिजे, कारण याच्यात बेसिकली ह्या प्रकल्प म्हणजे हा थांबवलाही गेला होता, त्याचे कागदपत्र आहेत आमच्याजवळ. ह्या प्रकल्पाला चुकीचा डेटा देऊन जी पर्यावरणीय मंजुरी मिळवण्यात आली त्या संदर्भात आम्ही ज्या तक्रारी केल्या, त्या तक्रार आमचं 3-3.5 तास याच्यावर ओपन डिबेट झाला. त्यावेळेचे कॉर्पोरेशनचे कमिशनर, या प्रकल्पाचे सल्लागार, आम्ही असे शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब त्यावेळेचे जलसंधारण मंत्री, वंदनाताई चव्हाण इथले राज्यसभेचे सदस्य, आदित्य ठाकरे त्यावेळेचे पर्यावरण मंत्री, आणि राजेंद्र सिंग म्हणून जे जलपुरुष म्हणून जलतज्ञ आहेत, यांच्यासमोर आमचं 3-3.5 तास याच्यावर ओपन डिबेट झाली. आणि त्या डिबेटनंतर त्यांनी तिथल्या तिथे सांगितलं होतं की हा प्रकल्प थांबवा, हा प्रकल्प पुढे जाता कामा नये. दुर्दैवाने त्याच्यानंतर सरकार बदललं महाराष्ट्रातलं आणि हा प्रकल्प परत पुढे जायला लागला. ही राजकीय स्थिती आहे आणि याच्यात मला काही सांगण्यात, दिस इज जस्ट क्रोनॉलॉजी. पण मग आता जे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत तुमच्या तक्रारीने, म्हणजे तुम्ही PIL केली होती, वारंवार तक्रारी केल्या होत्या, आणि आता MPCBने नव्याने आदेश दिलेले आहेत की याची चौकशी करा. या चौकशीतनं नेमकं काय बाहेर येईल आणि खरोखरच ज्या पद्धतीनं नद्यांचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबेल असं तुम्हाला वाटतं का? काय बाहेर येईल हे जर पाहिलं तर जे दिसतंय ते बाहेर येईल किंवा यायला पाहिजे, हे काही कोणालाही स्पष्ट दिसतंय. याच्यात काही लपून छपून अंधारात काही नाही आहे. नद्यांमध्ये हजारो ट्रक राडारोडा रोज टाकला जातोय. नद्यांमध्ये कॉन्क्रीटच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. नद्यांमध्ये तिथली हजारोनी झाडं तोडली जात आहेत. हे दिसतंय. आता प्रश्न एवढाच आहे की हे समोर येईल का? तर हे समोर आणणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आम्ही हे समोर आणणार आहोत. हे आणलेलंही आहे अनेक वेळा यापूर्वी, यापुढेही आणणार आहोत. त्यामुळं जे सत्य जर समोर आलं तर हा प्रकल्प थांबविण्याशिवाय सरकारला पर्याय नाही आहे. मुळातच जर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट राबवायचा आहे, नद्यांचं सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करायचं आहे, तर ते एका पट्ट्यात जरी केलं असतं तरीही नदीला, नदीपात्रातल्या पाण्याला अडथळा निर्माण झाला असता. इथे तर लांब लचक हा प्रकल्प राबवला जातोय, हजारो कोटी त्याच्यावरती खर्च केले जात आहेत. दुर्दैवानं पुणेकरांच्या हक्काचा पैसा हा असाच पाण्यात आणि पुराच्या पाण्यात जाणार आहे का? आत्ताच्या ज्या पद्धतीने या प्रकल्पाचं काम चालू आहे त्या पद्धतीनं तरी असंच दिसतंय. परंतु याच्यात एक मला महत्त्वाची एक भूमिका आमची सांगावीशी वाटते. आम्हाला नद्या सुंदर पाहिजेत का? आता सुंदर पाहिजेतच, नक्की पाहिजेत. परंतु नद्या सुंदर करण्याच्या आधी त्या साफ पाहिजेत. कारण तुम्ही नदी कॉस्मेटिकली तिला ब्युटी पार्लरमध्ये नेऊन जर सुंदर केलं, परंतु त्या जर घाणेरडं पाणी त्याच्यात सुवेज जर वाहत असलं तर त्याला काहीच अर्थ नाही. सुंदर करण्याच्या आधी त्या साफ पाहिजेत आणि साफ होण्याच्या आधीही आम्हाला नद्या सेफ पाहिजेत. म्हणजे नद्यांमधून पूर येता कामा नये. माणूस हा स्वार्थी असतो, नैसर्गिकदृष्ट्या स्वार्थी असतो. त्यामुळं इथली माणसं सुरक्षित राहिले पाहिजेत, पुणेकर सुरक्षित राहिले पाहिजेत आणि त्यानंतर नद्या साफ आणि सुंदर झाल्या पाहिजेत. सर, अगदी शेवटचा प्रश्न. सध्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर यांनी स्पष्ट केलेलं आहे की नदीपात्रामध्ये जो राडारोडा टाकेल त्याच्यावर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल. कुठल्या बिल्डरने जर त्यांच्यावरती राडारोडा टाकताना ते आढळले तर त्यांच्या प्रोजेक्टला स्टॉपवर नोटीस दिली जाईल. ही भूमिका जर महापालिका आयुक्त घेत असतील, मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली जर महापालिकेच्या वतीनंच नद्यांमध्ये राडारोडा टाकला जात असेल तर तुमची पुढची भूमिका काय असेल? तुम्हाला पुन्हा एकदा न्यायालयाची पायरी ठोठावण्याची वेळ येईल का? हे जर असं त्यांनी म्हणलं असेल तर हे अत्यंत ढोंगी, दुटप्पी
आणि राजकीय विधान आहे, याच्या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. अशोभनीय विधान आहे. आणि याला मी आत्ताचे जे आयुक्त आहेत यांना अनेक वेळा जाहीररित्या अनेक वेळा मेसेजेस पाठवून, पत्र पाठवून सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही या, आम्ही येतो, आपण बालगंधर्व सभागृह भाड्याने घेऊ, आम्ही भाड्याने घेतो, आपण त्याच्या या प्रकल्पावर तिथे चर्चा करू, आमचं काही चुकत असेल तर आम्ही माघार घेऊ, तुमचं काही चुकत असेल तर तुम्ही माघार घ्या. याच्यावर ते उत्तर द्यायला सुद्धा तयार नाही आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे मेसेजेस मी माझ्या मोबाईलमध्ये दाखवतो, त्यांना लिहिलेली पत्रही दाखवतो, परंतु या बाबतीत ते कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाहीत. याच्यावरून स्पष्टपणे दिसतंय की त्यांना कसंही करून हा प्रकल्प पुढे राबवायचा आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव असेल, त्यांच्यावर प्रशासकीय दबाव असेल, एवढंच नाही, त्यांच्यावर आर्थिक दबाव पण असेल, एवढं नक्की. कारण त्याशिवाय हे प्रकल्पाचं काम पुढे जाणार नाही. आणि जर हे पुढे जात राहिलं तर आम्ही डेफिनेटली ज्या ज्या पद्धतीनं शक्य आहे त्या पद्धतीनं ह्या प्रकल्पाला विरोध करणारच. कारण प्रश्न फक्त खर्चाचा नाही आहे, प्रश्न फक्त नदीच्या सौंदर्यीकरणाचा नाही आहे, प्रश्न अस्तित्वाचा आहे. बरोबर आहे. पुण्याच्या अस्तित्वाचा आहे, पुणेकरांच्या अस्तित्वाचा आहे, आमच्या अस्तित्वाचा आहे. बरोबर. मुळातच ज्या मुद्द्यांवरती या रिव्हरफ्रंट प्रोजेक्टला मान्यता दिली होती त्याच अटींचं आणि शर्तींचं उल्लंघन होत असेल तर हा रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट पुढे कसा जातोय हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि हे आरोप नाही आहेत तर याची प्रशासकीय उत्तरं ही प्रशासनानं दिलेली आहेत की नदीचं पात्र कमी झालेलं आहे. आणि यादवाडकर सर ज्या पद्धतीनं म्हणाले की हा प्रश्न फक्त आणि फक्त सौंदर्यीकरण किंवा अतिक्रमणाचा नाही आहे, तर हा प्रश्न अस्तित्वाचा आहे. आणि जर या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमुळे किंवा रिव्हरफ्रंट प्रोजेक्टमुळे जर नद्यांचं पात्र 40% आकुंचित पावलं असेल तर पुणेकरांना भविष्यात महापुरापासून कोणीही वाचवू शकणार नाहीये. कॅमेरा पर्सन अजयसह तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे.